सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अवतार कुमारी हरि जय जय अवतार कुमारी हरि अवतार कुमारी अवतार कुमारी अवतार कुमारी हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण ऐसी धावा धावी ऐसी धावा हरि ऐसी धावा धावी हरि ऐसी धावा चित्तलावी चरणाते चित्तलावी चरणाते मग तो माझा माय बाप मग तो माझा माय बाप गेल ताप हिरोनी गेल ताप हिरोनी आणि कांच्या मते गोवा आणि कांच्या मते गोवा हो जीवाने दावा हो जीवाने दावा अनेकांच्या मते गोवा अनेकांच्या मते गोवा हो जीवाने दावा हो जीवाने दावा मग तो माझा माय बाप मग तो माझा माय बाप गेल ताप हिरोणी गेल ताप हिरोणी तुका म्हणे करुणा बोले करुणा बोला म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना धीर विठ्ठले निघेना मग तो माझा माय बाप मग तो माझा माय बाप गेल ताप हिरोणी गेल ताप हिरोणी हरे हरे गोपाल रखुमाई हरे गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई जय जय गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमार
धावी करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेल ताप हिरोनी अनेकांच्या मते गोवा किंवा बहुतांच्या मते गोवा हो जीवाने दावा मग तो माझा माय बाप घेल ताप हिरोनी तुका म्हणे करुणा बोले तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना मग तो माझा माय बाप घेल ताप हिरोनी पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो नियाता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतीर्नाम यस्य पिता माता राहिर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिं प्रवरातटे निवासं देवगड ग्रामे कर्मभूमिं किसनगिरी बाबा प्रिय शिष्यं तन्नमामि भास्करगिरिं सामर्थ्याने किसनगिरीच्या धन्य झालो
धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग. महान भगवत भक्त देवमान्य संतमान्य जगमान्य हिंदू हृदय सम्राट वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंग या ठिकाणी गायलेला आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला मला आपण आपल्या मानवी जीवनामध्ये म्हणा किंवा या मृत्यू लोकांमध्ये जेवढ्या जेवढ्या योनीमध्ये आपण जन्म घेतला त्याच्यामध्ये आपण फार धावपळ केलेली आहे, पळपळ केलेली आहे, प्रयत्न केलेले आहे, पण योग्य पत्ता योग्य सुखाचा योग्य पत्ता आपल्याला काही सापडलेला नाही किंवा ज्या चरणाजवळ सुख आहे ती जागा आपल्याला धावपळ करून सापडली नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांना दया आहे. आधी करून सर्व संत मंडळी शेवटी त्यांनी न सांगता आपल्याला न विचारता आपल्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या मनाला धावपळ करू नका किंवा सांगितलं इतरांनी कोणी म्हणूनही करू नका. आम्ही सांगतो तशी धावपळ करा, कारण आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. कशी धावपळ करायची म्हणजे आम्ही सांगतो तशी. तरी ऐसी धावा धावी. धावपळ पहिले जेवढे करत होते तेवढीच करायची, पण आता ही धावपळ योग्य दिशेने आहे, योग्य ठिकाणी पोहोचवणारी आहे. आणि ते ठिकाण मिळाल्यानंतर तुम्हाला आजपर्यंत जे कधी मिळालं नाही की त्या चरणाजवळ तुम्हाला मिळेल. पण धावपळ आम्ही सांगतो तशी करा. एकदा त्या चरणाजवळ गेले की तुमची धावपळ शांत झाली, मग तुम्ही 20व्या वरती सहज पोहोचले. 20व्याला पोहोचलं की आपल्याला शांतता मिळते, समाधान मिळतं. आम्हाला काय मिळेल महाराज म्हणजे तुम्ही ज्याच्या जवळ जाता तो तुमचा मायबाप आहे की जो अनेक योनीमध्ये आपल्याला सापडला नाही, अनेक जन्म घेऊनही सापडला नाही, पण आता तो सापडला. तो आपला मायबाप होतो आणि आपल्या जीवनातल्या तापाचं दुःखाचं हरण करतो. मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोणी. फक्त धावपळ त्याच्याकडे तोंड करून असावी, पाठ करू नये. ज्यांनी ज्यांनी विरोधी भूमिकेतून देवाकडे त्या ठिकाणी धावपळ केली, विरोधी भूमिकेतून, तरी सुद्धा देवाने त्याला मुक्त केलेली उदाहरणं आपल्या समोर आहेत. कारण धावपळ देवाकडे तोंड करून होती. आणि हे आम्ही सांगतो म्हणून ऐका असे संत सांगतात, कारण आम्ही त्यातले परीक्षक आहोत. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. बाकी ते सांगतील भरपूर तुम्हाला काहीतरी रंगूट सांगतील, रंगरंगोटी करून सांगतील, पण ते योग्य पत्त्यावर पोहोचणार नाही. म्हणून अनेकांच्या इतरांच्या मतांना जाऊ नका. अनेकांच्या मते गोवा हो जीवा नेदावा. जीवाचे कुठपर्यंत हाल करता. 83,999 जन्म 99,999 जन्म घेऊन सुद्धा आपल्याला एक पत्ता सापडला नाही सुखाचा किंवा त्या मूळ चरणाचा, देवाच्या चरणाचा. मग अनेकांचं कशाला ऐकता, आमचा ऐका. आणि एकदा त्या देवाजवळ तुम्ही गेले, तुमचा पत्ता तुम्हाला सापडला किंवा प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचण आली, रस्ता योग्य आहे, सांगणारेही योग्य आहे, धावपळ करणाराही योग्य आहे, आणि जेवढी धावपळ वेगानं करायला पाहिजे ती धावपळही तेवढीच आहे. पण मध्ये काहीतरी अपघात झाला म्हणा, गाडी पंक्चर झाली म्हणा, किंवा मृत्यू लोकांची यात्रा संपली, संपत आहे असं तुम्हाला कळतंय. पण तुकाराम महाराज सांगतात तिथूनच त्या पांडुरंग परमात्म्याला आवाज द्यायचा, पण एवढ्या अंतःकरणातून द्यायचा, करुण वचनाने द्यायचा. असा आवाज दिला की तो विटेवरून धावत तुमच्यापर्यंत येतो, कारण त्याला धीर निघत नाही. तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोने. विठ्ठला विठ्ठला कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार या ठिकाणी. हा कार्यक्रम कोणत्या निमित्तानं चालू आहे तुम्ही आपण 4-5 दिवसापासून ऐकत आहोत. अधिक मासाच्या उत्कृष्ट असणाऱ्या पर्व काळावरती आपण या ठिकाणी श्रीमद भागवत महाकथा श्रवण करत आहोत. ज्यांच्या मुखातून श्रवण करत आहोत गोवत्स राधाकृष्ण स्वामीजी.
त्यानंतर हरिपाठ, काकडा, गीतापाठ, भजन, पूजन, अन्नदान या सर्व उपक्रमातून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी बघत आहोत. रोज वेगवेगळे कीर्तन आहेत, सायंकाळी वेगवेगळे नाटक वेगळे, नाटिका वेगळी. संतांचेच आपण जीवनचरित्र अगदी दृश्यामध्ये बघत आहोत. ऊन एवढा आहे यावर्षी की सगळ्यांची धावपळ चालली. तरी ऐशी धावा धावी रूम पासून इथपर्यंत यायला सुद्धा पळतच यावं लागतं. पाय पळतात. नंतरही बाबांनी आपल्याकरता सगळी सोय या ठिकाणी करून ठेवलेली आहे. की उन्हाळ्यामध्ये आपण घरी काय केलं असतं, अधिक मासामध्ये घरी आपण फॅनला झोपलो असतो, कूलरला झोपलो असतो, वाचन वगैरे काही झालं नसतं, कीर्तन ऐकलं नसतं. या ठिकाणी काही इतकेही गरीब माणसं आहेत की त्यांच्या घराला स्लॅब नाही, पाचटही व्यवस्थित नाही, फॅनही नाही. त्यांची व्यवस्था काय, त्या सगळ्यांची व्यवस्था या अधिक मासामध्ये व्हावी. शरीराची काळजी घेतली, मनाचीही काळजी घेतली आणि त्याच्या प्रकृतीची काळजी घेतली, म्हणून हा सगळा सोहळा या ठिकाणी उपस्थित केला. एवढी गर्दी एवढ्या उन्हामध्ये आता कुठेही जा, एखाद्या नेत्याची सभा पैसे देऊन ठेवा तरी येणार नाही. पैसे घेऊन जाते, उपस्थित राहणार. पण ही सगळी माणसं या ठिकाणी धावाधाव करत का आली आहेत. पण आपल्याला माहिती आहे आपली शेतीतली धावपळ कुठेतरी थांबणार आहे, तिथं आपल्याला योग्य पत्ता मिळणार नाही. प्रपंचातली धावपळ असेल, शिक्षणातली असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातली असेल, ही धावपळ आपण करत राहणार आहे. पण आपली धावपळ पांडुरंगाच्या संतांच्या चरणापर्यंत जायचं म्हणलं तर आपल्याला देवगडलाच यावं लागेल. सेवेकरता उपस्थित प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी, गुरुजन, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी, पूजनीय आपल्या संस्थांचे उत्तराधिकारी आणि आम्हा सर्व तरुण कीर्तनकारावरती बाबाजी इतकंच प्रेम करणारे आमचे पूजनीय स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वामीजींच्या उपस्थितीमध्ये ही कीर्तन सेवा होत आहे. सुंदर साऊंड व्यवस्था आहे. दोनही मृदंगाचार्य आपल्या संस्थांचे विद्यार्थी आहेत. युवा कीर्तनकार हरिभक्तपंत तेजनाथ महाराज जाधव, मृदंगाचार्य हरिभक्तपंत दादा महाराज, आपले जुने जाणते कीर्तनकार गणपत बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पूजनीय काकाही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हरिभक्तपंत रामनाथ महाराज पवार ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपंत आपल्या संस्थांचे विनिकरी ससे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियम वादक, तरुण कीर्तनकार, गायक, वादक, टाळकरी ऋषिकेश महाराज, हरिभक्तपंत शशिकांत महाराज, हरिभक्तपंत उमेश महाराज, सोमनाथ महाराज, अतुल महाराज, गणेश महाराज, राम महाराज, कृष्णा महाराज, विक्रम महाराज, सगळे महाराज, रोहित महाराज, शुभम महाराज, पेटी मास्तर आहे, आपल्या संस्थांचे सर्व जबाबदार मंडळी आहेत. या ठिकाणी उभा राहणारा चेहरा वेगळा दिसतो, पण याच्या मागे अनेक कष्ट घेणारे, धावपळ करणारी माणसं आहेत. जबाबदार मंडळी पहाटे 3ला उठतात, बाबाजींबरोबर दर्शनाला यायचं, स्वामीजींबरोबर यायचं, गीता पाठ सगळं उभा राहून करून घ्यायचं. पंगत असेल तिकडे हरिराम म्हणायचं. हे सगळं करून सुद्धा या ठिकाणी ते धावपळ करत उभा राहतात. का उभा राहतात? टीव्ही दिसायला उभा राहतात नाही, टीव्ही तर एका कार्यक्रमाला गीता पाठात झोपही जरी लागली, आपण पहाटे उठलो म्हणून, तरी सुद्धा बळ महाराज असतील, पूजनीय बळ महाराज असतील, तात्या असतील, झोप जरी लागली, पण आतापर्यंत त्यांनी जी धावपळ केली, बाबाजींना या ठिकाणी 50 वर्ष झाली. आणि या 50 वर्षात यांचे 30, 35, 38 वर्ष गेली असतील. या धावपळीत त्यांना काय मिळालं? त्यांना ते ज्ञान मिळालं, त्यांना तो सहवास मिळाला, चरणाजवळ जागा मिळाली. झोप जरी आली तरी गीता पाठामध्ये त्यांचं वाचन आपोआप चालू असतं, कारण ती धावपळ त्यांनी केली. सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. देवगड संस्थांवरती, महात्म्यांवरती सद्गुरू किसनगिरी बाबा, गुरुवारे बाबाजींनी कमवलेला हा समाज आणि पूजनीय स्वामीजींच्या या सर्व निर्णयावरती, स्वामीजींच्या जीवनावरती प्रेम करणारी सर्व माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळ माझ्याकडे फार कमी शिल्लक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुम्हाला मला अशा दिशेने धावपळ करायला सांगतात की कुठंतरी आपल्याला विसावा मिळणार आहे. कोणता विसावा? कुठं विसावा भेटतो? विसावा हा पांडुरंगाकडेच भेटतो किंवा संतांकडे भेटतो. इतरत्र विसावा शोधायला गेलो किंवा शांतता, समाधान शोधायला गेलो तर आपल्याला ते भेटणार नाही, याची आपल्याला जाण आहे. म्हणून आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. विठाल Bye.
करी ऐसी धावा धावी चित्त लावे चरणापे. प्रत्येकाची एक धावपळ चालू आहे. पुढे चालू आहे, कोणाची प्रपंचात चालू आहे, कोणाची परमार्थात चालू आहे, कुणाची स्वतःच्या मनानं चालू आहे, कुणाची इतरांच्या सांगण्यावरून चालू आहे, कुणाची ग्रंथाच्या सांगण्यावरून चालू आहे, कुणाची संतांच्या सांगण्यावरून चालू आहे. पण मिळतं काय हा पत्ता आपल्याला शोधायचा आहे. या प्रपंचाचं, या सगळ्या संसाराचं आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाला एक आशा आहे की मी एवढं जे सगळं केलं याच्यात काहीतरी मला मिळेल. आणि ते स्वप्न सगळे आधीच पाहिलं जातात. आधीच म्हणजे पायावी न भिंत तातडीची. पाया बांधावाच लागतो. सगळं स्वप्न बघितल्याशिवाय, आर्किटेक्टकडून सगळा प्लॅन आणल्याशिवाय घर डोळ्यामध्ये बसत नाही आणि तसं ते तयार होत नाही. आधी ते मनात आखावं लागतं. एखादी चाल म्हणायची असली तर ती आधी गुणगुणावी लागते. गुणगुण केल्याशिवाय ती समोर येत नाही. एखादा मुकडा चक्रधार वाजायचा म्हणलं की तो आधी मनामध्ये त्याचं कलेक्शन करावं लागतं. सगळं गणित करून त्या ठिकाणी ते बसावं लागतं. पण आता काय होतंय, या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये कष्ट कमी झाले, धावपळ कमी झाली आणि मिळणारं जे श्रेय आहे असं वाटतं की भरपूर काही मिळावं. अगदी निसर्गापासून माणसापर्यंत. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा आपल्या भाषणामध्ये आला किंवा काही जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची. ते म्हणायची या दिवसामध्ये थोडंसं 2-3 महिने मागे गेलं तर या दिवसामध्ये आंब्याला मोहर येतो. काही दिवसात मोहर येतो. काही भागात त्याला फुलं म्हणतात, काही भागात आंबे मला त्याला बार म्हणतात. आंब्याला ते फुलं आले की आंबा आनंदित होतो ना, असा डोलतो आंबा. आणि आंबा म्हणतो बस आता एवढा बार, एवढा मोहर माझ्या झाडाला आला की शेतकऱ्याने जी धावपळ केली होती, त्याला पाणी दिलं होतं, आजोबाने झाड लावलं, नातू त्या फळाची वाट पाहतोय, ही धावपळ आता थांबणार, त्याला शांतता मिळणार, काहीतरी त्याच्या पदरामध्ये पडणार. कारण मोहरच एवढा आलाय की 2-4 लाखाचे आंबे एका झाडाला येतील. 10 झाडाचे किती आंबे होते. पण तुकाराम महाराज म्हणतात थांब बाबा थांब. का? मोहरा ऐशी फळे नाही. जेवढा मोहर आला तेवढे फळे होत नाही का? काही वारा आला की काही फुलं गळून पडतात. काही फुलं गळून पडले की जेवढे राहिले तेवढ्या कैऱ्या व्हायला सुरुवात होतात. त्याच्यातल्या काही कैऱ्या छोट्या छोट्या गळून पडतात, काही पशु पक्षी घेतात आणि त्याच्यात काही कैऱ्या मोठ्या होतात. पण मोठ्या झालेल्या कैऱ्या सगळ्या परिपक्व अवस्थेला पोहोचत नाही. का? कारण त्या सगळ्या झाडाला पिकत नाही. काही कैऱ्या शेजारी खायला चोरून घेतात. शेजारी विचित्र असतात. शेजारी खायला चोरून घेतात आणि काही कैऱ्या आपल्याला पिकण्याकरता भुसामध्ये ठेवाव्या लागत होत्या जुन्या काळात, जेव्हा कार्पेट नव्हतं तेव्हा. पण कोणतीही कैरी ठेवावी लागत नव्हती. जी अर्धी पिकली अर्धी कच्ची आहे त्याला काही भागात शाख म्हणतात. काय? पहाड. आणि मग त्यात भुसात काही ठेवल्या की काही भुसात नासत होत्या. आणि मग ते आंबे निराशे तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्याला पटलं. काय? मोहरा ऐशी फळे नाही, आली काही गळती, पक्वदशी येती थोडी, नाश आली तो वेची. अहो झाडाची आवाज नाही. झाडाचा सोडा. उन्हाळ्याचे दिवस होते. जगद्गुरु तुकोबराय हायवेच्या रोडने चालले होते. रसवंती गृह होतं. तुकाराम महाराजांनी पाहिलं पूर्ण होता. येथे उसाचा ताजा रस मिळेल, लिंबू मिळेल, बर्फ टाकून मिळेल. आणि ते रस काढण्याकरता यंत्र नव्हतं, बैल होता. आणि त्या लाकडाचा चरखा केलेला होता, त्याला मशाल होता. तसं जुन्या काळात तेल काढण्याकरता घाणा होता. तुकाराम महाराजांनी बघितलं हे घाणा फिरवण्याकरता काही यंत्र नाही बा. त्याला बैल झुंपलेला होता. त्या बैलाची धावपळ तुकाराम महाराजांनी 15-20 वर्ष सलग पाहिजे. आज शेतकरी इथंच तो घाणा आणि तोच बैल आहे. सहज तुकाराम महाराज त्याच्याकडे गेले. अरे बाबा एवढी धावपळ करतो तू, काय मिळालं तुला? तू म्हणला मिळवायचं काय हे मला माहिती, पण अजून मिळालं नाही. काय मिळवायचं? शेतकऱ्याने पुढे एक फुलाची काठी लावून त्याला एक हिरवी घासाची पेंडी बांधली. आडवं जो आहे माझ्या खांद्यावरती पुढं एक पेंडी बांधली आहे. आणि त्या पेंडीकडे बघून मी 2 पावलं टाकले की मला वाटतं आता ती पेंडी माझ्या मुखामध्ये जाणार. असं 2-2 पावलं टाकत चालतोय. म्हणजे काय मोजलं का किती किलोमीटर? काही नाही, अजिबात नाही. त्याचं कलेक्शनच केलं नाही. किती चाललो ते अजिबात माहित नाही. जुंतीले घाना बांधोणी डोळे, मागे डोळे आरते डोळे, चाललो किती दुखे आरंभे भुकताना,
बैलाचं सांगितलं तुकोबारायने, पण बैलाच्या ठिकाणी माणसाला बसून सांगितलं. आपली धावपळ एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहा. इथं आलेले सगळे वेगवेगळ्या भागात आहेत, वेगवेगळ्या परिसरातून आले, वेगवेगळ्या घरातून आले, वेगवेगळ्या जातीचे आहेत. पण इथं आलेले याच्या आधी कधी आलेले आपल्याला माहिती की मागच्या जन्मी खरंच आपण देवगडला आलो होतो का, पुढच्या जन्मी येणार आहे का, नाही माहिती. पण आता आपल्याला तो पत्ता सापडला. कधी कधी माणसं वेगामध्ये किंवा आपल्या अति धावपळीमध्ये आपला मुख्य पत्ता मागे विसरून जातात. मिळत काही नाही. धावपळ दोघंही सारखेच करतात. एका आईचे पोटी आलेले दोन असतात, पण दोघांचं प्रारब्ध वेगळे, दोघांची धावपळ वेगळी आहे आणि दोघांचं मिळणारं यश किंवा आपण ज्याला फळ म्हणतो ते सुद्धा वेगळं आहे. घोडेगावच्या बाजारामध्ये दोन गाढव विकायला आले गणपतराव. दोन गाढव कुंभार दादा आणले. दोन्ही गाढव सारखी दिसायला, सारखेच कपडे, एकाच वर्गात शिकले, बरोबर डिप्लोमा झाले. पुढे त्यांचा प्रवास बदलला. एक घेतलं धोबी बाबानं आणि एक घेतलं कुंभार दादा. एक घेतलं आपल्या डोंबारीचं खेळ करण्यात. दोघांचा प्रवास सुरू झाला. 2 महिन्यात त्यांची भेट झाली. आता ही 2 महिन्याची धावपळ केली, मिळालं काय? त्या धोबी बाबाच्या गाढवानं डोंबारी बाबाच्या गाढवाला जे हरी घातला. राम राम जे हरी. काय चाललं दादा? काय नाही, बरं चाललंय व्यवस्थित. ते डोंबारीचं गाढव असं वाळून गेलं होतं आणि धोबी बाबाचं जरा तगडं होतं, चांगलं खाऊन पिऊन त्याची मजा होती व्यवस्थित. विचार आले तुझं जरा चांगलं चाललेलं दिसते, तुझी धावपळ यशस्वी होती का? म्हणजे माझा मालक फार चांगला आहे. तू मुलाला जेवढा जीव लावतो तेवढंच मला जीव लावतो. काही काम करायचं नाही, खायचं प्यायचं, मजा करायची. सकाळी एकदा कपडे उचलले की गंगेवर घेऊन टाकायचे आणि संध्याकाळी वाळल्यावरच घरी आणायचे. दिवसभर वाळूमध्ये लोळायचं, त्याच्यानंतर हिरवा चारा खायचा आणि घरी येऊन आराम करायचा. धोबी बाबाचा काळ. मग डोंगराच्या गाढवाने विचारलं, तुझी लय हालचाल म्हणजे, तुझ्या अंगावर मांस राहिलं ना म्हणजे, तुला बारीक झाला म्हणजे तू आजच्या कीर्तनकारासारखा. तू म्हणलं विचारूच नको, धावपळ नाही रे, काम कमी नाही. थोडा एक घास सांगितला. काय झालं? डोंगराच्या तिथे घरात पडलो म्हणले. दिवसातून 5 वेळा फिरायला उचलायचं, 5 वेळा टाकायचं. नेवाशाचा बाजार झाला. डोंगरी माहिती ना, ती मुलगी दोरीवर नाचते, खाली गाणे वाजवतात, लोक पैसे टाकतात डबड्यावर. त्याचा तो व्यवसाय असतो. हा खेळ झाला की दुसरा बाजार झाला की तिसरा बाजार, असे 4-5 बाजार करायचे. सगळं फिरड माझ्या पाठीवर, त्याची बायको माझ्या पाठीवर, त्याचं सगळं परिवार माझ्या पाठीवर, ती मुलगी माझ्या पाठीवर, त्याचे वाद्य माझ्या पाठीवर, सरपंच माझ्या पाठीवर, आणि मागून तो हाणतोय, चल पुढे. 2 महिन्यापासून ही धावपळ चालली. ते म्हणले काय थांबू नको म्हणले, तिथं डोंगराच्या स्थितीत तुला काय मिळणार आहे? त्याच्याच प्रपंचाचं पोट त्याला भरताय ना, तुला काय देऊ? ते म्हणले खरंय आलो असतो, पण एक 10-12 दिवस थांबलो. मी एवढीची धावपळ केली, ती एका गोष्टी करता केली आणि जवळजवळ ती आता सुख माझ्या पात्रात पडण्याच्याच मागे. थोडा दिवस थांब. मी एवढी धावपळ केली ना, ती त्या गोष्टी करता केली, ती मिळेल. अरे पण तू जिवंत राहिला तर बरं आहे. नाही म्हणले आता जवळजवळ मिळायलाच लागले. असं काय म्हणले ते? त्याची मुलगी म्हणते गौतमी नावाची, आणि दोरीवर नाचते म्हणजे दोरीपासून महाराष्ट्रापर्यंत अजून तेच नाचते. आणि हा तिला दोरीवर चालवायचं शिकवतो, कारण नवीन आहे. दोरीवर चालता ती इकडे तिकडे पाहते, कधी कधी पाय घसरतो, हा खाली वाद्य वाजवत असतो, गाणे वाजवत असतो, कॅसेट लावून देतो, वाजवतो. चल ग सखे पंढरीला. आणि त्या तालात ती दोरी अशी हलते, तिच्या हातात बांबू असतो आणि बापाला एक इच्छा असते की हिनं माझं नाव घालू नये. ही दोरीवर चांगली चालली तर लोक आणा रुपये पैसे टाकतील, काय खायचं टाकतील, बिस्किट पुडा टाकतील, मग माझं संध्याकाळचं जेवण होईल. म्हणून हा तिला खालून जाऊन देत असतो. इकडे तिकडे लोकांकडे बघू नको. लोक तुझ्याकडे तुझं कौतुक करतील, फोटो काढतील, सेल्फी काढतील, पैसे टाकतील, टाळ्या वाजवतील, पण तू इकडे तिकडे बघू नको. तू दोरीवर लक्ष दे, दोरीवर, कारण तुझा पाय घसरता कामा. आणि घुमू, जर का तुझा दोरीवरून पाय घसरला तर लक्षात ठेव, तुझं लग्न मी या गाढवा बरोबर लावून ते गाढव म्हणलं एवढ्या आशेनच मी तिथं थांबलो. तसं गाढव या काही बारीक होत नाही ना, अशी आशेनच बारीक होते. आता कधी गुरुचा पाय घासायचा, कधी याचं लग्न व्हायचं. गाढवाचं लग्न चित्रपट पाहता येईल, पण त्याचं लग्न होणार नाही. जनावरांची अवस्था आहे. माणसाचं काय? आपण काय करतो देव मिळण्याकरता? प्रपंचात राहून कधी देव मिळतो का? त्याला तेवढे सगळे नियमन तुकोबारायने का वैराग्य असावं लागतं. शांतीप्रमाणे नाथदादांनी प्रपंच केला, आपणही प्रपंच केला, धावपळ करतोय, पण
आपण त्याच्या दिशेने नाही धावपळ करत, आपली धावपळ एका वेगळ्या दिशेने चालू आहे. कर्म मार्ग सांगितला, तपश्चर्याचा मार्ग सांगितला, योग याग यज्ञ सांगितला, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला देवाकडे जाण्याचे मार्ग सांगितले. आपण त्याच्यात निघालोय, पण एवढ्या वेगाने निघालोय. धावपळही तेवढीच केली, पण पत्ता मागे गेला, कारण सांगणारं योग्य कुणी नव्हतं आजपर्यंत. पण आता आम्हाला संत भेटले, सांगणारं कोणतरी पाहिजे. आज आपण या ठिकाणी बसलो का? आपण माणूस आहे म्हणून या ठिकाणी बसलेलो नाही. एवढ्या सगळ्या आमच्या माता भगिनी, पुरुष मंडळी, लहान लहान मुलं हे तर माणूस म्हणून नाही आले, आपल्याकडून करून घेणारं कोणतरी आहे म्हणून या ठिकाणी आले. पूजनीय बाबाजी आहेत, पूजनीय स्वामीजी आहेत, दिवसभर जागून रात्री सगळं नियोजन करून उद्याचं अन्नदान काय, आजचं काय, इतकी स्वच्छता झाली का, कॅमेरा, सगळी व्यवस्था, स्टेजची व्यवस्था, हे सगळं आपल्याकडून करून घेतात, कारण आपल्याला योग्य मार्गदर्शक आहे. आणि त्या योग्य मार्गदर्शकाला तुकोबरा दादा म्हणतात. करुणी चिंतन करवी अनिका. आपले घरचे आपल्याकडून नामस्मरण नाही करून घेणार, ते आपल्याला बाजारला पाठवतील, आपल्याला उसाला पाणी भरायला पाठवतील, दुसऱ्याच्या लग्नाला पाठवतील, पण चिंतन करून घेणारे एकमेव बाबाजी आणि पूजनीय स्वामीजीच आहेत. कुठलाही भाग असू द्या, कुठलाही परिसर असू द्या, कुठलाही देश असू द्या, ते आपल्या भक्त परिवाराला चिंतन करायला लावत असेल तर ते आपले योग्य मार्गदर्शक आहे. करुणी चिंतन करवी अनिका. तो झाला या लोका नाव जिंकली. नाव म्हणजे उडी झाला. तसं आज पूजनीय गोवत्स राधाकृष्ण महाराजांनी केवटाचं उदाहरण सांगितलं. उडी म्हणजे तो केवटही तरला, देवालाही पलीकडे नेलं. तसं नामस्मरण करून घेणारे, दुसऱ्याला योग्य मार्गाला धावपळ करायला लावणारे स्वतःही करतात आणि इतरांनाही करून घेतात. फक्त पत्ता सांगणारा कोणतरी भेटला पाहिजे. माणसं आपण धावपळ करतो, पण पत्ता सांगणारा भेटत नाही. पत्ता मागत राहून जातो. कधी कधी आपल्या काल पुढे जातो आपण. एसटी मध्ये जुने कीर्तनकार मंडळी उदाहरण सांगतात. एसटी मध्ये एक मावशी बसल्या, एक काका आधी तिथे जाऊन बसले होते. एका सीटवर 2 जण बसतात. काका बसले, त्या मावशी बसल्या, त्यांच्या मांडीवर एक छोटा मुलगा होता. तो मुलगा रडायला लागला. आता मुलगा येतो, बाळ हट्ट आहे, तो पुढे रडत का टाईप बघून रडतो का? अजिबात नाही, तो रडायला लागला. आई जरा जास्त शिकलेली होती, एज्युकेटेड होती, त्याच्याकडे फोन होता 16 Pro ऍपल. आईला काय पाळणं म्हणता येत नव्हतं, ते बाळ रडायला लागलं ना, पाळणं कसं म्हणायचं? वनात राहुनी सीतामाईने लवकुश सांभाळीने बाळाचा पाळणा हरे. नाही, पाळणं नाही राहिला आता. आमच्या मोबाईलला सांगितलं जातं, मोबाईलला बटन दाबायची गरज नाही. सर जे एवढं पुढे गेलं, फक्त मोबाईलला म्हणायचं, हे श्री प्लीज प्ले द रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. दुसरं बटन दाबायची गरज नाही, आपोआप मोबाईल चालू होतो. मुलगा शांत होतो, पण तो मुलगा काय शांत झाला नाही. मग त्यांनी चॉकलेट काढलं, मुलाच्या हातामध्ये दिलं. मुलाला काय चॉकलेट आवडत नसेल म्हणून त्यांनी खिडकीतून बाहेर फेकून दिलं. राग आला त्या आईला, पण माहित होतं मुलाला प्रवासात खायला काय लागतं, त्याला काय आवडतं. तिने पिशवीत हात घातला आणि एक डबा बाहेर काढला आणि त्या डब्यामध्ये गाजराचा हलवा केलेला होता. त्या बाळाला आवडायचा खायला. गाजराचा हलवा 1 चमचा काढला आणि त्या बाळाला खाऊ घालायला लागली. त्याने तो असा हात झटकला, तो खाली पडला. राग आला आईला. आई म्हणजे, हे बघ चॉकलेट फेकून दिलं, हे मोबाईलचं ठीक आहे, पण आता हलवा खायच्या पलीकडे दुसरं माझ्याकडे काय नाही. तू खातो का, देऊ या काकाला? ते काका असं थोडं आशेला पाहिजे. काका म्हणजे आता नाकासारखे झाले, बाबा राहू द्या, राहील तो थोड्या वेळाने. 10-15 मिनिटं गेली, परत रडायला लागला. परत 1 चमचा गाजराचा हलवा काढला आणि त्याला खाऊ घालायला लागले. त्याने परत दुसऱ्याचं तसं केलं. लहान मुलांना 12 वर्षापर्यंत बऱ्यापैकी चांगलं कळत नाही व्यवहार कसा करावा. परत टाकून दिला. आईला राग आला. 15 मिनिटांनी परत आई म्हणली, खातो का, देऊ काकाला? काका म्हणजे, अहो खाईल तू, राहू द्या. परत 3ऱ्यांदा झालं, खातो का, देऊ काकाला? 4-5 वेळा झालं. ते काका वैतागून गेले. काका म्हणले, मावशी तुमचं काय आहे ते एकदा ठरवून घ्या, तुमचा निर्णय घेऊन टाका बा. म्हणजे बाळ खाणार का मी खाणार? कारण धावपळ कमी नाही झाली माझी. काय झालं, तुमचा काय संबंध राहिला? अहो खातो का, देऊ काकाला, खातो का, देऊ काकाला, या नादात मी 3 स्टेशन सोडून पुढे आलो. आता हे फक्त खाण्यापुरतं नव्हतं, हे आपल्या जीवनात करता येईल. आपण कर्म मार्गाने जाऊन पाहिलं, आपण तपश्चर्याने जाऊन पाहिलं, वेगवेगळ्या मार्गाने जाऊन पाहिलं, पण आपल्याला योग्य मार्गदर्शक न भेटल्यामुळे आपला पत्ता चुकला म्हणा किंवा आपली दिशा चुकली, दुसरीकडे कुठेतरी आपण गेलो. विठ्ठल साधू संतांनी या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला होता.
भक्ती आहे या मागच्या साधना महाराजांनी अनुभवलेल्या होत्या. त्याच्यात त्यांची फसगत झाली होती. कारण वेळही जास्त लागतो आणि मिळणारं यश किंवा मिळणारं जे आपल्याला सुख आहे ते मिळेल का नाही हे निश्चित नाही. कर्म मार्गाने जर गेलो तर आज आपल्याला कर्म मार्ग म्हणजे कसाच कळणार नाही. कर्म मार्गामध्ये आपल्याला जे यज्ञ या करावे लागतात त्याच्याकरता जागा सुट्टी होत लागते, माणूस सुट्टी होत लागतो, गावरंगाच्या शेणाने सारलेले असावे, गोमूत्र असावं, गावरंग तूप असावं, त्याच्यामध्ये वेदपाठी ब्राह्मण असावे आपल्याकडून मंत्र म्हणून घेण्याकरता. त्यांच्या मंत्र पाठ असतात कुणाच्या ब्राह्मण मंडळीच्या. आपल्याला मराठी भाषेत नाही येत नाही तर आपण संस्कृत मंत्र कधी म्हणायचे. आणि जर एखाद्या कर्म मार्गात जाऊन आपण देवाला आळवण्याचा किंवा देवाच्या पत्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला आणि एखादा श्लोक चुकला तर देवाकडे जाऊ का दुसरीकडेच एखाद्याकडे. श्रीमद भागवत कथेत एक उदाहरण येतं. यवनाश्व नावाचा एक राजा होता. मंत्र चुकला होता तर आईच्या पोटातून बाहेर येणारा मुलगा बाबाच्या पोटातून बाहेर आला होता. हे जगातलं किंवा ब्रह्मांडातलं पहिलं शिजर होतं की पोट फोडून बाळाला बाहेर काढावं. ज्यावेळेस ते राजा होता यवनाश्व नावाचा, युवनास मुलगा नव्हता त्याला. दुःखी होता. साधू लोक दारात आले आणि नाराज होता. चेहरा पाहिला त्यांना कळलं की हा बहुतेक नाराज आहे, काहीतरी त्याच्या जीवनामध्ये कमतरता आहे. काही कमी का तुम्ही आम्हाला दान दिले पण मागा तुम्ही आम्हाला काहीतरी. राजा म्हणला मला काही कमी नाही सगळं आहे पण तरी चेहऱ्यावर ते समाधान नाही. म्हणले हो माझ्या नजरेला पुढे एक चांगला वारस मिळावा पण मला पुत्र प्राप्ती होत नाही. ते म्हणले काय अडचण नाही, आम्ही तुला एक घट देतो, चरू देतो. त्या घटामध्ये संध्याकाळी पाणी ठेवायचं, दोघं पती पत्नी झोपताना पाणी उशाला ठेवायचं आणि संध्याकाळी काही श्लोक लिहून देतो ते राणीला म्हणायला लावायचे. त्या बाळाला बोलायचं माहित नाही, ज्या बाळाला भाषेचं ज्ञान नाही त्या बाळाला सुद्धा एखाद्या वेगळ्या शब्दाने शांत करण्याची ताकद एका आईमध्ये म्हणजे मराठी भाषेत आहे. काय म्हणते आई? 17वी चैतन्य स्तन्य देसी अना हाताचा हल्लरू गाशी समाधी बोधे निजविसी बुजावणी. आय बाळ रडायला लागलं तर आई काय म्हणते? हुर्र हुर्र काहीतरी म्हणते ती, हुलुलुलुलु असं काहीतरी म्हणते. ज्ञानोबा त्याला काय म्हणतात? अना हाताचा हल्लरू गाशी. ही मराठी भाषा. आता संस्कृत भाषा अवगत नसल्यामुळे ते राणीला येत नव्हती. मराठी भाषा आपल्यालाच परिपूर्ण माहित नाही. मागे मागे आम्ही शाळेत असताना आम्हाला मेथे सर सांगायचे इथे देवाचा द्यायच्या आणि कोण शाळा होती. मेथे सरचं काम लय आवडलं. ते कोपऱ्यावर चालायला लावायचे. कपड्याला जर नीळ दिली, शनिवारचा दिवस पांढरा गणवेश असायचा आणि कपड्याला जर नीळ दिली तर ती कोपऱ्यावर वाळून चालायला लावायची. कारण बाबाजी नीळ आवडत नाही. तू कोपऱ्या सांगतात निळे काय कपडे घालूच नका. ते आम्हाला त्यांनी एक वाक्य लिहून दिलं होतं फायबर. माझ्या सायकलची हवा गेली. हे वाक्य मराठीत करा. शरदराव साहेब होते. म्हणलं अहो हे वाक्यच मराठीत आहे. माझ्या सायकलची हवा गेली नाही. शुद्ध मराठीत करायचं. सायकल हा शब्द इंग्रजी आहे. काही कुणाला जमलं नाही म्हणून त्यांनी तो वाक्य सगळं लिहून दिलं. माझ्या दुचाकीच्या सायकल म्हणजे दुचाकी. माझ्या दुचाकीच्या एका वर्तुळाकार भागेतील हवेचे बहिर्गमन झाले. विशुद्ध मराठी. आता मराठी जेवढी आवडते संस्कृत द्यायची. आता तसा प्रसंग नाही पण सांगतो. मकरंद अनासपुरे एक मराठी चित्रपटाचा नायक आहे. ग्रामीण भागात आहे. काळ्या मातीतला लेख आहे पण त्याची भाषा बोली भाषा ते बोली भाषा अशी चांगली होती. थोडा विनोदी होता म्हणून तो चित्रपटात गेला. मकरंद अनासपुरे त्याला तिथं एक चित्रपट शूट झाला पण चित्रपटात त्यांना एका दुसऱ्या चित्रपटाची भूमिका दिली की तुम्ही गावाकडून आले, गरीब कुटुंबातून आले, तुम्हाला फक्त 10 सेकंदाचा रोल आहे. राजाचा वेश परिधान करायचा, एक सेवक होईल आणि एक राजा होईल. राजाचा वेश परिधान करायचा, कमराला तलवार लावायची आणि एकच श्लोक म्हणायचा संस्कृतचा. तुम्हाला 10,000 रुपये देऊन तुम्ही लगेच गावाकडे जायचं. ज्या काळात 1 रुपयाला 10 रुपयाला भाव होता ते म्हणजे 10 सेकंदात तेवढ्या 2 ओळीमध्ये आपल्याला जर 10,000 भेटत असले तर काय अर्थ नाही. ते म्हणले हो हो आम्ही करतो म्हणले. पण संस्कृत मध्ये म्हणायचे श्लोक कळलं का तुला? ते त्यांचे ते डायरेक्टर सांगायचे हो म्हणतो म्हणले आम्ही. आणि मग त्यांना ते सगळा राजाचा पोशाख घातला, सगळं तलवार वगैरे कमराला लावली आणि सांगितलं असं लागलं ते असं वाजलं. ते म्हणते म्हणा काय म्हणायचं? म्हणा म्हणले श्लोक. यन्न स्फिरतकार म्हणा मृतकर छंद उपमहा. त्याने दोनदा असं केलं. यन्न म्हणजे काय 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 परत सांगा.
यन्न स्फिरत पार्थना मृतकर छंदोपमः. मकरंद आजपर्यंत तलवारीला हात लावला, त्या डायरेक्टरचं दर्शन घेतलं आणि म्हणतो यन्न स्फिरत अण्णा कडप्पा घेऊन आला पहा. आता जी भाषा आपल्याला माहिती नाही तिथं किती आपण मराठी भाषेत शब्द मागवलं करू शकतो, पण संस्कृत भाषेत शब्दाचा परिचय नाही, साठा नाही, पण अचानक दुसरा शब्द लावता येत नाही. आईला माय म्हणू शकतो, माईला गाय म्हणू शकतो, पण तिथं शब्दच नाही आठवत काय. त्याच्या मागचा आ वाचून पाहत होता, तू म्हणले तो म्हणतो यन्न स्फिरत पाडापाडी होत आहे, तुम्ही पाहत राहा, यांना गावाकडे हाकलून द्या म्हणतो. संस्कृत भाषा अवगत नाही तर राजा म्हणला आता राणीला श्लोक येत नाही, काय करावं. राजा म्हणला मी पुढे म्हणतो, तुम्ही मागं म्हणा, कर्म मार्ग म्हणा. धावपळ चालू आहे, पण आता ती धावपळ या काळात सहसा करू शकत नाही. राजा पुढे श्लोक म्हणायचा, राणी मागं म्हणायची. 6 महिने होत आले, तिसरा महिना चालू असताना उन्हाळ्याचे दिवस, रात्री 12 वाजता राजाला तहान लागली. तहान लागल्यानंतर राजानं ते उशाचं पाणी ध्यानात राहिले पिऊन घेतलं. कोणाच्या ध्यानात राहतं एवढं. आणि 6 महिन्याच्या मध्ये राजाने त्याने राणीची नाडी चेक केली. डॉक्टरांनी, वैद्य होते, राजवैद्य, नाडी चेक केली. त्यांना काही गर्भवती वाटली नाही. ते म्हणजे सी इज नॉट प्रेग्नेंट, राणी गर्भवती नाही, तुमच्या राज्याला वारस नाही. राजा म्हणला असं कसं होऊ शकतं. वैद्यानं राजाकडे पाहिलं. राजा म्हणला, वैद्य म्हणला महाराज मला राणी गर्भवती वाटत नाही, पण मला तुमच्या शरीरात थोडासा बदल झाला दिसतो, म्हणजे तुमची नाडी दाखवा. राजाची नाडी चेक केली आणि हो तुम्ही विधी चुकला दिसतो बहुतेक तुमचा. काय झालं, तुमच्या पोटात मला बाळ दिसते. असं कसं शक्य. तुम्ही ते पाणी पिले होते ते एखाद्या दिवशी. हो एकदा पिलो होतो. आणि मंत्र तर राणीला म्हणायला सांगितले होते. मंत्र राणीला येत नव्हती म्हणून मी आधी म्हणायचो, राणी मागं म्हणायची. ते म्हणजे आता पोटात मुलगा वाढायला लागलाय. आता याचं कसं जन्माची निर्मिती कशी, तो आईच्या पोटात वाढणार होता, बापाच्या पोटात वाढतोय. पण राजा आदर्श होता, तो म्हणला नगरीला वारस मिळावा, या बाळाची मी आई एवढी काळजी नाही घेऊ शकत, पण मी काळजी घेईन. आणि याची जन्माची निर्मिती काय, व्यवस्था काय, पुढे बघू म्हणलं. प्रत्येक क्षेत्रातला एक चेहरा असतो. आपल्याला उत्तम राजकारणी व्हायचं तर एखाद्या नेत्याची भेट घ्यावं लागेल, त्याचं जीवन चरित्र वाचावं लागेल. आदर्श शिक्षक व्हायचं, मोठा शिक्षक समोर ठेवावा लागेल. आपल्याला वेगळ्या एखाद्या क्षेत्रात काम करायचं, त्या क्षेत्रातला गाजलेला चेहरा आपल्याला बघावा लागेल. पण वारकऱ्यात आलं की आपल्याला संतांचा त्या ठिकाणी सहवास किंवा संतांचा मागोवा घेत जावं लागेल. पुढे गेले त्यांचा शोधित मारा. कशी धावपळ करा, आम्ही सांगतो तशी करा. डॉक्टरनी सांगितलं आपल्याला या गोळ्या अशा घ्या, की आपण त्याचे प्रश्न विचारायचे नाही, एवढ्या गोळ्या कुठे घेत असतात का. डॉक्टरला आपला आजार म्हणतो, त्याने आपल्याला चेकअप केलंय. संतांनी या समाजाचं निरीक्षण केलंय की यांची धावपळ कमी नाही चालू. जन्म गेले, सर्व सुखाची आशा जन्म गेला, पण मिळत काही नाही. हा सगळा अभ्यास करून गोषवारा घेऊनच काहीतरी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. संतांच्या सांगण्यावरून जर आपण तसं केलं तरी ऐसी म्हणजे कैसी, आम्ही सांगतो तशी. आज आपला सगळा परमार्थ चालू आहे, कुणाच्या सांगण्यावर चालू आहे, गुरुरे बाबाजींच्या सांगण्यावर चालू आहे. इथं जर त्या जागेवर देवगड संस्थान उभं राहिलं नसतं तर बेटापासून खाली थेट भगवानगडापर्यंत माझा सगळा परिसर म्हणजे दंड करण्याचाच परिसर. पूजनीय बाबा सांगत असतात, ओसाड पडलेला परिसर. पूजनीय सद्गुरू किशनगिरी बाबा जर या ठिकाणी जन्माला आले नसते आणि आपले मार्गदर्शक झाले नसते, आपली धावपळ, प्रपंचातली धावपळ सुद्धा त्यांनी परमार्थाकडे आणली. त्यांनी फक्त आपला परमार्थ नाही करून घेतला, प्रपंचही करून घेतला. आजही बाबाजी प्रपंच करून घेतात आमच्याकडून. पण कसा उत्कृष्ट चांगल्या मार्गाने कसं राहावं, पूजनीय स्वामीजींनी
अंगावर काटा आला त्या दिवशी. ते कोधेगावला कीर्तन होतं, वास्तुशांतीचं कीर्तन होतं 10 जवळचं. आणि जसं जसं स्वामीजी बोलत होते असं वाटत होतं की जणू काय सद्गुरू किसनगिरी बाबा बोलू राहिले. का किसनगिरी विजय ग्रंथात जे शब्द आले तशा लहरी आल्या बोलण्याच्या. ते स्वामीजी सहज सांगत होते. प्रपंच कसं करावा, रामायण बघून प्रपंच करावा, एक विचारानं प्रपंच करावा. प्रपंचाचे 2 चाक आहेत, एक आहे पत्नी, एक आहे पती. पती पत्नीने एका विचारानं राहावं. जसं प्रत्येकाला वाटतं आपल्याला सीतेसारखी धर्मपत्नी मिळावी, तसं सीतेलाही वाटतं आपल्याला रामासारखी मालक मिळावी. म्हणून स्वामीजींनी सांगितलं आपण कसं जगावं. रामापरी सदा असावे संसारी. संसारही चांगला करायला सांगितलं, कारण त्यांना त्याचं मर्म माहिती, त्याचा अभ्यास ज्ञान आहे, सामर्थ्य आहे. ती आपल्याला परमार्थ नाही प्रपंच सुद्धा चांगला करायला लावतात. कसं वागायचं. रामापरी सदा असावे संसारी, एक पत्नी व्रत धारण करून या. एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. सद्गुरू मोठे बाबा सद्गुरू किसनगिरी बाबा म्हणायचे. एकटाच माणूस दर्शनाला आला की बाबा म्हणायचे, भाऊ राम आले, सीता नाही आल्या. किंवा वरवंटा आला पण पाटा कुठे तुमचा पाटा. वरवंटा नसल्यावरी तुमचा पाटा काय करी. जाशील जरी शेजारी घरी पेठी एकाची असे एका विचाराने. का त्यांनी सांगितलं तसं करावं. धोंड्याचा महिना आहे शंकर एका म्हणजे जावं गेला सासरवाडीला. कसं करायचं संतांनी सांगितलं तसं. कारण संत या क्षेत्रातले डॉक्टर. एवढा आमरस खाल्ला, जावं येणार एवढा आनंद त्या सासूला. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. एवढा आनंद, एवढा जावई दारात आला. जावई अहो तो काय देव आहे का. जावई आला, इतकी गडबडीची सासू. ताट आणलं ओवाळायला, तांदूळ तोंडात घातले, साखर कपाळाला. अति आनंद. जावई आला, एवढे पदार्थ केले. पण जावई आनंदित राहावे याच्याकरता सगळ्या पदार्थात तूप टाकलं. काही पदार्थ तुपात तळले, भजे सुद्धा तुपात तळले. आता कुठला पदार्थ किती खावा याला सुद्धा प्रमाण आहे. उन्हाळ्यात थंड पाणी पिलं पाहिजे, पण किती पिलं पाहिजे त्याला प्रमाण आहे. डॉक्टरांनी औषध दिलं पण त्याला काय प्रमाण आहे. प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. प्रमाणाशिवाय काहीच नाही. इथं सुद्धा प्रमाण आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण. एवढा ते गावरान तुपाचे पदार्थ खाल्ले, त्यानंतर लूज मोशन झालं, त्याला जुलाब लागली. तो एवढा गडबडून गेला म्हणजे त्याच्या अंगात जीवच राहिला नाही, हातपाय गळून गेले. ते डॉक्टरकडे गेला. डॉक्टर मरतो म्हणले. काय झालं. सगळं एवढं दूध खाल्लं म्हणले, फार त्रास झाला. डॉक्टर म्हणले काय घाबरू नका, एवढं काय नाही, थोडं होत असतं. प्रकृतीत बदल झाल्यानंतर खाताना सुद्धा काय बरं नसतं. पण जाऊ द्या म्हणले, काय नाही थोडंच काय करायला. एवढ्या 2 गोळ्या आहेत, एवढ्या 2 गोळ्या तुम्ही घरी गेल्यानंतर घ्या. डॉक्टर किती पाण्यात घ्यायचे. नाही पाण्यात नाही म्हणले, तुपात घ्यायचे. म्हणजे डॉक्टर तूप खाल्लं म्हणूनच मला आजार झालाय. पण तुम्ही जास्त तूप खाल्लं, मी जेवढं तूप सांगितलं तेवढ्या तुपात गोळ्या घ्या, मग तुमचा आजार बरा होईल. कारण डॉक्टरांना त्याच्यातलं ज्ञान आहे. संत म्हणतात धावपळ करा, धावपळ करताय पण कशी नका करू, आम्ही सांगतो तशी करा. तरी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणाने. विरोधी भूमिकेतून जरी देवाकडे तुम्ही पावलं टाकायला लागले तरी एक दिवस देव तुम्हाला पदरात घेतल्याशिवाय राहणार नाही. मुक्त केला मामा कंस महादोषी, बाळ हत्या राशी पातकांच्या. पण आज आपण 2026च्या काळामध्ये ज्यांना देव मान्य नाही किंवा कुणालाही देव मानणारा वर्ग, एक वेळेस देवच नाही या जगात हा वर्ग पकडला की देवच नाही, पण कुणालाही देव मानणारा वर्ग घातक आहे. तो स्वतःही खड्ड्यात जातो आणि इतरांनाही खड्ड्यात नेल्याशिवाय राहत नाही. गुरुवारी बाबाजी सांगत असतात, कहा गए कहा नहीं क्या लाया कुछ नहीं यजमान आप तो मर गए लेकिन यजमान को लेकर मर गए. तुम्ही तर खड्ड्यात गेले पण दुसऱ्यालाही घेऊन गेले, म्हणून इतरांच्या माताला जाऊ नका. संत सांगतात तरी ऐशी धावा धावी. 50 वर्षाचे बाबांनी या ठिकाणी येऊन हा अधिक मास जो आहे तो सगळ्यात जास्त वेगळा आहे. 12-13 मिनिटं माझ्याकडे शिल्लक. 1.5 महिन्याचा अधिक मास आपला. 1.5 मास म्हणजे काय. फक्त अधिक मासातच भजन पूजन करावं का. नाही. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पायी धरती. 1.5 महिन्याचा अधिक मास आईंनी आपल्याकडून 14 दिवस भजन पूजन करून घेतलं.
14 दिवस प्रयाण झाल्यानंतर 14 दिवस अहो जेवढं अन्नदान एखाद्या आमदारानं सत्ता ठेवला तरी एवढे पदार्थ खाण्याकरता नसतात. आई तिथं रूम मध्ये आजारी पडलेल्या होत्या. आईचा फक्त श्वास चालू होता, फक्त तोंड उघडं आणि पोट हालत होतं. पण कुणाला वाटत नव्हतं की आई आजारी, इकडे कोणती बसायच्या त्याच्या पदार्थ त्याच्याबरोबर खिरे टमाटे कोणी का आईने भजन पूजन करून घेतलं. आईने जाण्याच्या आधी 5 दिवसाचा गीतापाठ, भजन, विष्णू सहस्त्रनाम, 8 अध्याय हे सगळं करून घेतलं. ते 15 दिवस हा महिना आईने आपल्याला अधिक मासाचा पर्वकाळ जुळून दिला. आईने हनुमान जयंती होऊन दिली. पहिली म्हणजे पुण्यतिथी होऊन दिली. पुण्यतिथीनंतर हनुमान जयंती, गुढीपाडवा होऊन दिला, हनुमान जयंती झाली, अक्षय तृतीया होऊन दिली. अक्षय तृतीया झाली, अक्षय तृतीया झाली हनुमान जयंतीचा आणि तेव्हा जातो पर्वकाळ साधला. पुढेही त्यांना 14वा करून हा अधिक मास या सगळ्या लोकांचा चुकू नये म्हणून आईने आपल्या देहाची यात्रा मधल्या काळात संपवली. आईमुळे हे सगळं आता येत होते. आईने जी धावपळ केली प्रपंचात, घरातला मोठा मुलगा दान जगाला किंवा देशाला धर्माला दान दिल्यानंतर बाकीच्यांना घर किती सांभाळावं लागतं हे फक्त ती आई आणि ती वडीलच सांगू शकतात. बाबाजी हे घरात सगळ्यात मोठी, त्यांनी केलेली धावपळ त्यांना माहिती ही आपली देवाच्या चरणापर्यंतच जाणार आहे. कारण करी यायची धावा धावी चित्त लावी जायचं कुठे, प्रपंच पुढे विसावा मिळणार आहे. पण रामबाबांनी सांगितलं ना, पूजनीय श्रीराम महाराज रामबाबांनी सांगितलं ना की द्या लेकराला पाठवून तिकडं प्रवरेचा काठ आहे, ज्ञानेश्वरीची जन्मभूमी आहे, देव अवतारी दत्त अवतारी संत सद्गुरू किशनगिरी बाबा या एका शब्दावर इकडे पाठवून दिलं. सूर्योदयाचा जन्म बाबांचं म्हणून नाव भास्कर. तिथून सगळा प्रवास हळूहळू सुरू झाला. इकडे पाठवून दिलं. घरातला मोठा मुलगा बाहेर आला की सगळा प्रपंच ओढावला आई बापांना. पण त्यांना माहित होतं इथं काय होणार आहे. पण इथं आल्यानंतर काय सगळं हे असं होतं का, काही नव्हतं. अजूनही खूप बदलणार आहे. हे झालं म्हणजे पूर्ण नाही झालं, याच्यात कितीतरी धावपळ करणे आलं स्वामीजींना. हे सगळं चालू आहे. बाबाजींनी केलं. बाबाजी सांगत असतात हा लक्ष्मी यायचा काळ आहे, आम्ही या बांधापर्यंत आणला, आता पुढच्याने तो सांभाळायचा. आणि ते सांभाळण्याकरता सुद्धा आपल्या जीवनाची पहिली धावपळ सगळं सोडून प्रपंचाचा त्याग करून आता बाबाच्या चरणाजवळ आहे. ही धावपळ सक्सेसफुल आहे का? हनुमंते निकट पै गेले म्हणून आमच्या करता पूजनीय बाबाजी जर श्रीराम प्रभूंचं स्वरूप असतील तर स्वामीजी आमच्या करता हनुमंतरायापेक्षा कमी नाही. ही आमची विद्यार्थ्यांची भावना आहे. ही अतिशयोक्ती नाहीये. शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही देव त्याला. माणूस म्हणून मुलं म्हणून आम्ही जन्माला आलो. आमच्या माणसाच्या हृदयात काही दुर्बुद्धी असू शकते, पण ज्यावेळेस गुरुवर श्रद्धा ठेवायची त्यावेळेस आमची भावना ही आहे की आमची धावपळ या चरणापर्यंत आहे. इथं आले इथं काय नव्हतं, हे सगळं करून घेतलं हळूहळू. नंतर आईने लहानपणी तसं एखाद्या मुलाला सांगावं की राजा शिवबा हे स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा आहे. धावपळ स्वराज्य करता करायची, प्रपंच करता नाही. आऊसाहेब जिजाऊंचा आदेश घेऊन स्वराज्य प्रतिज्ञेची प्रतिज्ञा केली. त्याच्यानंतर आमच्या साधू संतांनी हे सगळे उभे केलेले जे खांब आहेत, सद्गुरू बंकट स्वामी महाराज, सद्गुरू मामासाहेब महाराज दांडेकर, सद्गुरू जोग महाराज, पूजनीय गुरुवरे बाबाजी, का धर्माकरता तुम्हाला धावपळ करावं लागेल. संस्थान एक वेळेस त्यागावंही लागलं तरी चालेल. प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं पाहिजे का? सीतामाईनं जसं चांगल्या भावनेतून मुलांना शिकवलं होतं की तुम्हाला तुमचा अधिकार मागण्याकरता धावपळ इथं करून जमणार नाही. आता आपण वनात राहतोय पण अधिकार तुम्हाला इथं नाही, रामांच्या चरणावर मिळणार आहे म्हणून तिथं जावं लागेल. आईचा आदेश घेऊन जसं ती वनातून तिथं अयोध्येमध्ये आली. हम वन के वासी जगाने आए, माता को उसका हो, सीता को उसका खोया सम्मान दिलाने आए. हम वन के वासी जगाने आए, हम वन के वासी जगाने आए. आईच्या सांगण्यावरून अधिकार मागायला प्रभू रामचंद्रांच्या चरणापर्यंत आले. तसं रामाचंच मंदिर भाऊ याच्याकरता वाद घेऊन भांडण करत 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 गुरुवरे बाबाजी वाद घेत या संस्थांचा त्याग करून अयोध्येला गेले होते कारसेवकांबरोबर. का? त्यांना माहित होतं इथल्या धावपळीत आपलं सुख नाही. हा समाज पुढे आपल्याला काय म्हणेल. तुमच्या हातात आईने धर्म दिला होता, हिंदू राष्ट्र तुमच्या हातात दिलं होतं. तुकडोजी महाराजांचे सिंहगड
ऐकून काय करता तुम्ही संतजन हो? आजपर्यंत हे सगळं चांगलं चाललं होतं, तुमच्या वक्तव्याने चालत होतं, पण आता हे सगळं बिघडलेलं दिसतंय. नीट कोणी करायचं? बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. मंत्र द्या राष्ट्र धर्माचा, शूरत्व्या टाळण्या धोका. शत्रू वार करत आहे. या लोकांना सगळ्यांना बरोबर घ्या, कारसेवकांना बरोबर घ्या आणि आईने दिलेला संदेश बाळा, एका व्यक्तीकरता नाही, एका समाजाकरता नाही, प्रभू रामचंद्रांकरता जगायचं. प्रसंगी त्यांच्या करताच म्हणायचं. 5 माता, राष्ट्रमाता, भारत माता, जन्मदात्री माता, तुळजाभवानी माता आणि जिजाऊ माता यांच्याकरता मरायचं आणि प्रसंगी यांच्याकरता जगून धर्म रक्षण करायचं. हे हिंदूचं लक्षण आहे. सांगितलं होतं आईने, नाव छातीला माती, उभावा सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी अर्पण कर आपली काया, मेला तर शहीद होतात पण जिवंत राहिले कार सेवक घेऊन. जर तुम्ही या ठिकाणी लढत राहिले तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर 2022 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही आईच्या सांगण्यावरून केलेली धावपळ आहे. सगळे लोक बरोबर घेतले. लोक हो वीर हो सारे, समजता कष्ट करणारे, म्हणे तुकड्या अभय वरद्या, दिनांची हाकही ऐका. हा टिकली. बाबांचा जन्म तिकडच आहे. प्रति तुकडोजी महाराज म्हणून बाबा इथे. आज ग्रामगीता म्हणलं की बाबांची छाती अशी दिसते. एखाद्या सरपंचाला सांगतात, सरपंच झाले ग्रामगीता वाचायचा. काय ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांची वाणी आहे. आणि निघाले अयोध्येकडे, देवाकडे, देवा करता भांडणे करता. कारण तिथं केलेली धावपळ योग्य होती. हनुमंतराय रुसत होते ना कधी कधी प्रभू रामचंद्रावरती. तसं बाबा रुसले नाही. देवा बरोबर भांडले आणि देवा करताच भांडले. देवा असे नालायक लोक पैदा करू नको जे आपल्या मंदिराला भीट लागू देत नाही. हे भगवान के दरबार में फरियाद करते हैं, मत कर ऐसे पापियों को पैदा जो देश को बर्बाद, धर्म को बर्बाद करते हैं. विरोधी भूमिकेतून का होईना प्रवास केला प्रभू रामचंद्रांकडे. आज आपण मंदिर झालेलं सगळं पाहतोय. पण आमचे बाबा कुणाला समाजाला सांगू वाटले नाही. आता पूजनीय स्वामीजी आले, आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. पण मागे त्याला 20-25 वर्ष मला आजही असं वाटतंय, माझ्या अंतःकरणातली भावना आहे की बाबांचं, मोठे बाबांचं नाही, मोठे बाबांचं कार्य सांगितलंच बाबांनी आयुष्यभर, कधी स्वतःचं नाव लावलं नाही. सांगितलं ते कुणाचं? सद्गुरू किसनगिरी बाबांचं. पण आमच्या बाबांचं कोणी सांगायचं? त्यांनी त्यांच्या गुरुचं सांगितलं. आमच्या गुरुचं कोणी? अहो, ज्यांनी इथल्या भाकरी खाल्ल्या त्यांनी सुद्धा पाठ फिरवलं तिकडं. इथले विद्यार्थी गुरु बदलून घेतले तरी म्हणजे नाही. त्यांना माहित होतं बाबांना आपली धावपळ चांगल्या दिशेने चालू आहे. कधीतरी सत्यमेव जयते या वाक्यावर विश्वास ठेवून प्रवास करत राहिले. तिथल्या भाकरी खाल्ल्या तर त्यांना माहित नव्हतं अरे ही भाकर सद्गुरू किसनगिरी बाबांच्या झोळीतली. 4 घरं भाकरी मागून आणल्या तर त्यातल्या 2 भाकरी कुत्र्याच्या तोंडात जात होत्या. सद्गुरू किसनगिरी बाबांची ही धावपळ आजही इथपर्यंत चालू आहे. आणलेली भाकर कुत्र्याच्या तोंडात नाही, माझे भगवान दत्तात्रयाच्या पोटात, प्रभू रामचंद्राच्या पोटात जाते, गरिबाच्या पोटात जाते. ती धावपळ आज सगळी या दृष्टीनं आपल्याला सक्सेसफुल झालेली दिसते. देवाच्या चरणापर्यंत केलेली दिसते. कुणी सांगितलं नाही बाबांचं काय, त्यांनी सांगितलं त्यांच्या गुरूंचं. किसन बाबांची संसाराची सोरी मालकी, गुरु प्रकाशाची स्वीकारे आभार. गुरु प्रकाशाची स्वीकारे आभार. वंदनीय पूजनीय मोठ्या बाबाच्या कुळापर्यंत त्यांनी निंदा केली. कुळापर्यंत अशी कुठं साधू असते का? यांना कुठं गिरी असतं का? कुळापर्यंत गेले, आई बाबापर्यंत गेले. मोठे बाबा होते दुर्वास वृत्तीचे. वृत्ती तुझी दुर्वासा परी, पण माझ्या लेकराला पुढे भविष्यात त्रास होईल. एक बोट केलं नाही कोणाकडे. त्यांना माहित होतं माझ्या लेकराने केली धावपळ 2026 पर्यंत हे असं सगळं होणार. त्यांना माहित होतं हे सगळं. ते शांत राहिले आणि
गुरुवारे बाबाजी शांतरावे ज्यांनी त्यांना नावं ठेवले की हे शिष्य असे हे गुरु असे, तर त्या लोकांनी कमावलं, खूप खूप कमावलं त्यांनी. त्यांना वाटतं नाही आलं जिवंतपणे नाही, मेल्यावर नाही वाटतं आलं. आमचे बाबा जिवंतपणे सगळं स्वामीजींच्या हातात देऊन चालले. त्यांना वाटत नाही का? अहो, आई गेल्यानंतर आईचा विधी इथं करायचा, घरातला आहे म्हणून बोलतो. कोण म्हणाल आईचा विधी इथं करायचा? आईची जी धावपळ होती ती चरणापर्यंत आणायची देवाच्या. विदर्भ कुठे, विधी कुठं झालाय? ज्या जागेवर आईचा विधी झाला तिथून भगवान दत्तात्रयाचा कळस दिसतो. कळस मायबाप चित्त लावी चरणापे, आदर्श मुलगा, आदर्श विद्यार्थी देऊन टाकला संप्रदायाला. प्रभू श्री रामचंद्रांनी विधी करायचा होता, स्वामीजी तिथं होते. आज आम्ही आधी धाडसाने बाबांना म्हणत होतो बाबा असं करायचं, पण आता आमची हिंमत नाही राहिली का? स्वामीजी शिवाय बाबांना एखादा निर्णय कुणीच सांगू शकत नाही. हट्टाने बरं का, आता बाबा पुढे हट्ट करतात. जसं जो बाबांचं वय जास्त होईल बाबा शांतच राहतील, पण बाबा कुठंच ऐकणार नाही. एकमेव फक्त आम्हाला मधला दुवारा आले ते म्हणजे स्वामीजीच्या माध्यमातूनच आम्ही बाबाकडून काहीतरी काढून घेऊ शकतो. आईचा विधी करायचा, तिकडं करू इकडं करू, फक्त मनामध्ये गुणगुणे. स्वामीजी म्हणले बाबा आपण इथंच करू विधी. बाबा म्हणजे नाही, 4 लोकांना विचारा. कोणत्या 4 लोकांना विचारायचं? कोणत्या? तिथे गावात गेल्यानंतर गावात होते त्यांना विचारायचं की आमची आई कुठे विधी करायचा? स्मरणात आता आज काही नामनिशाण राहिले नाही. आईचं विधी 14 दिवस झाले, 14 दिवस भजन पूजन झाले, काही नामनिशाण नाही, ठेवलंच नाही त्यांनी. प्रपंच करता काहीच नाही. तर सकाळी पूजनीय राधाकृष्ण स्वामीजींनी सांगितलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. प्रत्येकाला देव जरी असू द्या, आई प्रत्येकाला प्रिय असते. जसं एखादी माहेरची मुलगी आपल्या बापाकडून गाय घेऊन येते आणि त्रास होतो ना सासरा, सासू सासरा करते, सासरा मालक, तर सांगायचं कुणाला? तर गावनाकाच्या गोठ्यात दर्शनाला गेली की पाठवून हात फिरताना गायचे तिला सांगत असते मला असं होतंय, मला त्रास होतोय. बाबाजींनी कुणाला सांगायचं? संध्याकाळी रोज गोठ्यात बसतात. ती एक बाबांची आवडती गाय, सगळ्या गाय आवडतेच तशात, पण एक आवडती गाय. ती गाय फिरली की वासराला चाटत होती. सगळं आठवलं, सगळं प्रपंच जुना, सगळं लहानपण. 3 भाऊ, वडील कष्ट करायचे, जनावर चालायचे, आई तरुणपणात होत्या. इकडून कुणी तिकडे गेले तर उपाशी कधी आईने पाठवली, गरिबी होती. दुसऱ्याच्या रानात काम करण्याची वेळ, सगळं आठवत होतं. ना आता कुठे आहे? त्या गायीने वासराला चाटताना पाहिलं की एक माझी भावना आहे. खूप छान कविता आहे. बाबांच्या भावना काय असतील? आई आठवते बाबाला, आई. गायी आणि आई बाबांना फार प्रिय. हंबरुनी वासराले चाटती जव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. अहो, गुरुकुलला विद्यार्थी असताना दत्ता आणि मी स्वयंपाक करायचो. आई तेव्हा तरुण होते. आई यायच्या, गुरुवारी आई स्वयंपाक करायच्या, पुरणपोळी करायच्या. पण बाबा यायच्या आधी आई खाली निघून यायच्या जुन्या त्या पाकशाळेकडं. पण जेवताना पहिला घास पुरणपोळीचा म्हटला बाबांनी, तर बाबा लगेच म्हणायचे का? अरे दत्ता, आई आते का स्वयंपाकाला? आम्हाला लक्षात येत नसायचं, कसं कळायचं? हो, आल्या होत्या. आणि मग बाबांना विचारलं, बाबा कसं कसं कळालं? आज पुरणपोळीमध्ये 2 चमचे तूप जास्त पडलेले माझ्या. खाण्याची चिंता बाबांची आई शिवाय कसं झालं, पण बोलले नाही कधी कुणाला, नाही बोलले. पण आईची आठवण येतेच ना. आया बाया सांगत होत्या होतो जभाताना, दुष्काळात आईचा माझ्या आटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. पण आज हा अधिक मास सगळा आईच्या चरणावर समर्पित आहे का? त्यांनी केलेली सगळी साधना अधिक मास नाहीये, हा आईच्या प्रयाणाचा सगळा सोहळा होतोय. अशी धावपळ करा तुकाराम महाराज सांगतात. तरी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापे,
मग तो माझा माय बाप घेल तापे होणे विठोबा रखुमाई एकदा देवाकडे गेलं त्याच्या चरणावर गेलं की तोच आपला मायबाप होतो त्वमेव माता च किंवा विठ्ठल बाप माय चुलता कुणाचा मायबाप होतो कुणाचा सगळ्यांचा बघा तो फोटो ती प्रतिमा बघा कुणाचा होतो बाबाजींनी कार्यक्रमाच्या दिवशी सगळे कार्ड छापले बघा पांडुरंग परमात्म्याने सगळ्या संतांना कुणाला कडेवर घेतलं कुणाला खांद्यावर घेतलं कुणाला बोटाला धरलंय कुणाचा मायबाप होतो मायबाप नाही तो लेकूरवाळा होतो सगळ्यांनी म्हणा विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळाचा मेळा विठू माझा लेकूरवाळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर विठू माझा लेकूरवाळा बंकाकडे वरी नामा करांगुळे धरे विठू माझा लेकूरवाळा बापानी माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल माझे माहेर फक्त आपल्याला त्याची ओळख होती संत सांगतात आम्ही सांगतो म्हणून ऐका तरी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी आध्यात्मिक ताप आधी भौतिक ताप आधी दैविक ताप या सगळ्या तापाचं तो हरण करतो आणि हे आम्ही सांगतो म्हणून ऐका इतरांचं नका ऐकू ज्या त्या क्षेत्रात गेलं की ज्याचं त्याचंच ऐकलं पाहिजे आम्ही किती बुद्धीचे तारे बाहेर तोडले तरी इथं आल्यानंतर आम्ही पूजनीय बाबाजी स्वामीजीच ऐकलं पाहिजे का त्यांना त्याच्यातलं ज्ञान येते माहिती त्यांनी समाज पाहिलाय की हे संकट तुम्हाला पुढे येऊ शकतात नाही ऐकलं तर ज्याचा हात म्हणून त्याच्या गळ्यात पण एखादा मोठा नेता म्हणला की बाबा आता पक्ष बदलून टाक त्याने थांबलं पाहिजे डॉक्टरने सांगितलं असं करा ज्या त्या क्षेत्रात पोलीस स्टेशनला गेलं की पोलिसाचं ऐकायचं दवाखान्यात गेलं की गणपत बाबा डॉक्टरचं ऐकायचं कोर्टात गेल्यानंतर वकीलच ऐकायचं एका माणसाने गाडी घेतली स्कूटी असा भरधाव वेगाने निघाला उतारलं पुढे एक बाई गवताचा गठोडे घेऊन चालली होती मुलगाची होती उतार होता ओ बाई बाजूला व्हा गाडी अंगावर आहे ओ बाई बाजूला व्हा उताराला कुठं ब्रेक लागते ते ब्रेकही फेल झालं त्या बाईला असं मारलं पाहिजे तुझ्या बापाचा रस्ता आहे कशाची बाजूला होती गेली अंगावर गाडी पाय मोडला हात मोडला दुसऱ्या दिवशी लगेच दवाखाना करून केस केली त्या गाडीवर आणि त्या मालकावर तू घाबरून गेला तर म्हणला आपली चूक नाही आपण सांगितलं वकिलाचा सल्ला घेतला वकील म्हणला काय तुझी चूक नाही ना एक काम कोर्टामध्ये फक्त शांत राहा शांत कसं राहायचं मला सांगावं लागेल ना माझं काही चुकलं नाही काहीच बोलू नको तू फक्त शांत राहा तुला आपोआपच त्या ठिकाणी सगळं मिळेल म्हणले ठीक आहे म्हणजे तिथं गेले कोर्टात जज साहेबांनी सांगितलं हातोडा ऑर्डर ऑर्डर मिनोर अशी अशी केस चालू आहे त्या बाईने विचारलं काय त्याने माझ्या अंगावर गाडी घातली माझा पाय मोडला हात मोडला माझ्या गवताचं गठुडे खाली पडलं त्याला शिक्षा द्या जज साहेबांनी इकडं पाहिलं का हो तुमची गाडी होती का हो माझी गाडी होती तुम्ही यांच्या अंगावर घातली का त्याने लगेच खाली पाहिले एक शब्द बोलायला तयार अहो सांगा खाली काय पाहताय तुम्ही यांच्या अंगावर गाडी घातली का काही बोलायला तयार नाही यांचं तुमचं काही वैर आहे का काही खुन्नस आहे का बांधाचे वाद आहेत का तुमची सासू आहे ती त्या अंगावर गाडी घातली एक शब्द बोलायला तयार नाही खाली पाहिले
ते जज साहेब आले, त्याला वाटलं मुका असेल काहीतरी असेल बघ. जज साहेब शांत राहिले, पण ती बाई तिथून तळतळी, तिनं दात खऱ्या खाल्ल्या. ए मूर्तिया, काल तर नाही म्हणत होता बाई बाजूला बा गाडी अंगावर येईल, बाई बाजूला बा गाडी अंगावर येईल, आता काय झालं तुला बोलायला? जज साहेब म्हणले हा सोडून द्या म्हणले काकाला, मावशीला जेलमध्ये टाका. अनेकांच्या मते गोवा इतरांच्या मताने ज्या क्षेत्रात गेलाय तर त्यांचं ऐकायचं, कारण संत इथले डॉक्टर आहेत, वकील आहेत. तुका म्हणे माझं कळते चाचणी. अनेकांच्या मतानं चालू नका. तुमचा जीव भगवान परमात्म्याच्या चरणावर शांत झाल्याशिवाय राहणार नाही, कारण धावपळ केली की विसावा आहे. भागल याचा तो विसावा, करीन नावाली करून किंवा तुका म्हणे धावा, कुठं आहे पंढरे विसावा. आणि सरते शेवटी तुकोबऱ्या सांगतात, निघाले तुम्ही पंढरपूरला, अगदी प्रयत्नांनी निघाले, धावपळ चालू आहे, चांगलं निघाले, संतांच्या मार्गाने निघाले, त्यांनी सांगितलं म्हणून निघाले. पण मध्ये जर काही संकट आलं आणि तुम्हाला वाटलं की देवापर्यंत पोहोचू शकत नाही, तर अंतःकरणातून एक आवाज द्या, करुण वाचनाला द्या. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे करुण बोले, सद्गुरु जे जे दिसनगिरी बाबा, कोणती करायची? ओम नमो सद्गुरु जे जे दिसनगिरी बाबा. एखादा शब्द चुकला असेल, अंतःकरणात टोचला असेल, वयाला शोभला असेल, तो माघारी द्या. प्रेमाच्या भरात एखादा शब्द जास्त बोलू असेल, परंतु मायबापाचा अंतःकरण पगारात घ्या. वेळेच्या पुढे 17 मिनिटं मी गेलेलो आहे, पण थोडंसं बोलण्याचं मोह नाही आवडला मला.